नमस्कार मंडळी. काल आहोंच्या मित्रांच्या वडिलांना बघायला आम्ही सातारा हॉस्पिटलला गेलो. त्यांना भेटून आम्ही तिथून निघालो 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन बघायला शाहू स्टेडियमला. तिथे आल्यानंतरनं गर्दी होती आणि लुक आम्हाला कोण दिसलं हे मला नंतरनं व्हिडिओमध्ये बघितल्यानंतरच समजलं. हो, सौरभ भोसले होते ते. आणि तिथून मग आम्ही पुढे आलो. जण फोटोज काढत होते. मग रांगोळी पाहिली आणि आतमध्ये एंटर केलं. तिथे बरीच सारी गर्दी होती आणि लोकांचं येणं अजून चालूच होतं. आम्ही आतमध्ये गेलो. बरेचसे साहित्य पाहायला भेटले. बरेचसे पुस्तकांचे स्टॉल्स लागले होते, ते आम्ही पाहिले. आणि तिथून पुढे आम्ही गेलो. तिथे आम्हाला हे बाबा भेटले, जे की उस्मानाबादवरून आले होते. त्यांच्यासोबत थोडेफार फोटोज घेतले, त्यांच्याकडून थोडी माहिती घेतली आणि मग थोडंफार फोटो सेशन्स करून आम्ही आलो आपल्या आवडते ठिकाण म्हणजे खादर फूड स्टॉल. फूड स्टॉलवरती आल्यानंतरनं बरेच सारे स्टॉल्स होते. तिथे कन्फ्यूज व्हायला होत होतं की काय खावं आणि काय नाही. मग आणायसाठी आम्ही आईस्क्रीम घेतलं आणि तिथून पुढे आलो बाकीचे स्टॉल्स. मग तिथे हा स्टॉल दिसला, जो की आपल्या लहानपणी होतो, ज्याला आपण म्हणत होतो बुड्डिके बॉल, आणि आत्ताच्या मुलांसाठी कॉटन कॅन्डी. पुढे आल्यानंतरनं हा एक होता जिथे आपली कला सादर करण्यासाठीचा एक रंगमंच. तिथून आम्ही आलो मधुपुष्पमध्ये. तिथून आम्ही मध विकत घेतला, जो की माझ्या मिस्टरांना खूप आवडतो. तिथून नंतरनं हे फ्रीमध्ये पुस्तक वाटत होते. मग तिथून एक पुस्तक घेतलं, त्यांचं आनंदमठ. आणि मग हे इथे आलो आम्ही. मग आणायचे थोडेसे फोटोज काढले आणि मग तिथून आम्ही घरी आलो. तर माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.